रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ अशी घोसावळ्याची भजी। तर चला भजी बनवायला स्टार्ट करूया। या ठिकाणी 2 घोसावळे मी घेतलेले आहेत। त्या घोसावळ्याची साईज तुम्ही बघू शकता की जास्त मोठी पण साईज नाही घेतलेली मी आणि जास्त पातळ पण साईज घेतलेली नाही, छोटीवाली। आता या घोसावळ्याच्या ना दोन्ही साईड आपण कट करून घेणार आहोत आणि त्या साइड कट करून घेतल्यानंतर आता तुम्ही घोसावळ्याचे या सालटे देखील काढू शकता, पण मी सालट काढणार नाही। चाकूच्या साहाय्याने जस्ट मी असं त्याला थोडंसं खरडून घेणार आहे, जेणेकरून आपली भजी खाताना ना त्याची जी साल आहे ना ती अशी कचकच करणार नाही। नाहीतर काय होतं, भजी खाताना ना असं आपण भजी दातात खायला घेतली की ती जी साल आहे ना ती कचकन अशी जिभेला किंवा ओठाला पोळते। त्याच्यामुळे ना मी जस्ट थोडंसं खरडून घेते। नाही तुम्ही असं साल वगैरे काढली तरी पण चालेल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही। आता घोसावळ्याच्या ना आपण पातळ काप करून घेणार आहोत। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की याच्या जे स्लाइस आहेत ना त्या जास्त पातळ पण करायच्या नाहीत आणि जास्त जाड पण करायच्या नाहीत। मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवल्यात ना सेम त्याच पद्धतीने याचा आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। एका घोसावळ्यापासून पण ना खूप भजी होतात, म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं थोडासा असा मीडियम साईजचा घोसाळा निवडायचा, म्हणजे त्याची भजी पण आहेत ना जरा छान मोठी होते। आता तुम्ही बघू शकता एका घोसावळ्यापासून किती त्याच्या फोडी तयार झालेल्या आहेत, किती स्लाइस तयार झाल्यात। त्यामुळे मी एकच घोसावळा आता सध्या कापलेला आहे। आता हा जो घोसावळा आहे ना कापलेला, तो एका प्लेटमध्ये मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी असं थोडं पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकून ठेवलं का त्याच्यामध्ये असं जे घोसावळा आहे ना तो आपला थोडासा जाडसर असा रट होतो, मग त्याची भजी करायला पण अशी थोडी सोपी जातात, म्हणून मी पाण्यामध्ये टाकून ठेवते, म्हणजे बटाट्यासारखा असा किंचित असा कडक होतो। एका घोसावळ्याची भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। हे जे बेसन पीठ आहे ना हे मी एका बाउलमध्ये टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे, 2 चिमूट मी हळद पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मी ओवा टाकलेला आहे। मिरची पावडर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार त्याच्यामध्ये टाकू शकता। आता या ठिकाणी बघू शकता खायचा सोडा मी 1च चुटकी घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता की मी बोटांमध्ये 2 बसेल एवढाच सोडा खायचा घेतलेला आहे आणि हे सगळं मी एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आता बेसन पिठामध्ये ना आपण थोडं करून पाणी टाकून हे बेसन पीठ मळून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता की अंदाजाने मी थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे, कारण की बेसन पिठाचं काय होतं, बेसन पीठ तुम्ही मळलेलं असलं आणि मळून थोडा वेळ जरी ठेवलं का तर बेसन पीठ असं पातळ होतं। त्यामुळे जर तुम्हाला लगेच बनवायचं असेल तर तसा अंदाज घेऊन बनवा आणि जर थोड्या उशिरा बनवायचं असेल ना तर बेसन पीठ थोडंसं घट्टच ठेवा, कारण की ते जेवढं जास्त वेळ तुम्ही ठेवताल ना तेवढं ते बेसन पीठ पातळ होत जातं। त्यामुळे पाण्याचा अंदाज घेऊनच तुम्ही बेसन पीठ मळून घ्या। आता आपल्या बेसन पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने जास्त ना पातळ ना जास्त घट्ट मी ठेवलेले आहे। बरोबर या घोसावळ्याला त्याची कोटिंग होईल या पद्धतीने ते बेसन पीठ मी मळलेलं आहे। आता हे जे पाणी आहे ना या घोसावळ्यातलं आपण सगळं पाणी एकदा बाजूला काढून घेऊया। आता आपलं पीठ पण रेडी झालेलं आहे, तर चला घोसावळ्याची भजी बनवायला स्टार्ट करूया। आता एक घोसावळा ना मी असं बेसन पिठामध्ये टाकणार आहे, म्हणजे पटकन आपल्याला तेलात सोडायला सोपं जाईल। आता या ठिकाणी मी गॅसवर एक लोखंडाची कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल मी जास्त नाही टाकलेलं, जेवढं गरजेचं आहे तेवढंच तेल मी टाकलेलं आहे, कारण की खरकटं राहिल्यानंतर ते तेल खाणं देखील हेल्थसाठी चांगलं नाही। त्यामुळे जेवढ्या तेलाची गरज आहे तेवढंच तेल तुम्ही यूज करू शकता। आपलं ते जे तेल आहे ना ते आता चांगलं तापलेलं आहे। मी त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं होतं, तुम्ही बघू शकता की ते पीठ वर आलेलं आहे। तर आता एक करून आपण याच्यामध्ये भजी सोडणार आहोत। या टाइमला गॅसची जी फ्लेम आहे ती हाय टू मीडियमच ठेवायची आहे। दोन्ही साईडनी आपल्याला ही भजी चांगली तळून घ्यायची आहेत, हाय टू मीडियम फ्लेमवर। तुम्ही घोसावळ्याची भजी कशा पद्धतीने बनवता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि घोसावळ्याची भजी बनवताना तुम्ही घोसावळ्याची साल काढता का ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। एक गोष्ट सांगायचीच राहिली की घोसावळ्याची भजी करताना ना त्याच्यामध्ये सोडा टाकला नाही तरी पण चालतो आणि सोडा टाकला तरीही चालतो, नाही टाकला तरी आपल्या घोसावळ्याची भजी खूप छान होतात। बघू शकता की आपली भजी चांगली तळून तयार झालेली आहेत आणि त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। तर आपण ही भजी आता काढून
काढून घेणार आहोत. तर चला ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीची राहिलेली पण भजी आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायची आहेत. पावसाळा आला की आपण वेगळ्या प्रकारचे भजी बनवत असतो. त्यातलाच हा एक प्रकार आज मी तुम्हाला दाखवला आहे. तुम्ही कोणत्या प्रकारची भजी बनवतात आणि सगळ्यात जास्त तुम्हाला कोणती भजी आवडतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कोणतीही प्रकारची भजी असली का ती भजी बनवताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. जर लो फ्लेमवर जर ती भजी केली ना तर ती खूप तेलकट होतात आणि हाय फ्लेमवर जर तळली का तर ती बाहेरून अशी करपतात, जास्त भाजतात आणि आतून कच्ची राहतात. त्यामुळे भजी कधी पण बनवताना मीडियम टू हाय फ्लेमवरच बनवायची. तर चला आता बोलत बोलत ही पण आपली भजी तयार झालेली आहेत. भज्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि भजी पण आपली चांगली भाजलेली आहेत. तर ही भजी काढून घेऊया आणि मिरची शिवाय तर भजी अपूर्णच. त्यामुळे मिरची पण आपण थोडीशी तोंडी लावायला तळून घेऊया. मिरचीची ना मी अशी मधनं चीर पाडून घेतलेली आहे मिरचीला, जेणेकरून तळताना ना अशी ती उडणार नाही. तर मिरची पण आपण तळून घेतलेली आहे. अशा पद्धतीने तयार झाली आहेत घरच्या घरी अगदी कुरकुरीत आणि टेस्टी घोसावळ्याची भजी. तुम्हाला ही भजी आवडतात का? तर चला एक भजी मी असं तोडून दाखवते. बघू शकता भजी तोडताना ना घोसावळ्याची साल अशी बाजूला निघली नाही, कारण की त्याची साल ना अशी आपण खरडून बाजूला काढली होती. तर ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि काही जर डाऊट असेल ना तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.